राज्यामधील दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचं अजिबात लक्ष नसल्याची टीका माजी मंत्री राजेश टोपे यांनी केली। शेतकऱ्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेली फळबाग पाण्याअभावी जळतायत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय असा संतप्त सवाल टोपे यांनी प्रशासनाला विचारलाय। सरकारला जर शेतकऱ्यांबद्दल खरंच संवेदना असतील तर त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली। पुण्यामधील पोर्शे कार दुर्घटनेमध्ये रक्ताचे नमुने बदलणे यासारखा मोठा गुन्हा कुठलाच नसल्याची प्रतिक्रिया माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली। 100% मला असं वाटतं सरकारचं शेतकऱ्यांच्या या सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि त्यामुळेच आज ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। नाहीतर आज वाळत असलेली फळबाग अक्षरशः त्या शेतकऱ्याचं लहान स्वतःच्या पोटच्या मुलासारखं जपलेली फळबाग जी 25 वर्षासाठी पैसे देत असते, उत्पन्न देत असते, त्याच्यावर खऱ्या अर्थाने आरोग्याचा खर्च किंवा शिक्षणाचा मुलांचा खर्च किंवा लग्न कार्य असं अवलंबून असतं। आज त्या फळबागा काढून टाकायच्या म्हटल्या तर नंतर शेतकऱ्यांनी जायचं कुठं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी फार भावनिक आहेत। जर सरकारला खरंच संवेदना असतील तर ताबडतोबीनं या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देतील, ताबडतोबीनं या सगळ्या पंचनामे करून अनुदानाचा बाब लगेच सोडवतील अशी आशा या निमित्ताने आम्ही सरकारकडून करतोय, तशी अपेक्षा करतोय आणि तसं करावं असं निवेदनात म्हटलेलं आहे। तुम्ही आरोग्यमंत्री होता, पुण्यात पार्श अग्रवाल जे हिट अँड रन प्रकरण आहे त्यात काही डॉक्टरांचा संबंध आलेला आहे, रक्ताचे सॅम्पल चेंज करण्यात आलेले आहे। नाही, मला असं वाटतं की रक्ताचे सॅम्पल चेंज करणं यासारखा मोठा ऑफेन्स गुन्हा मला वाटत नाही दुसरा काही असू शकतो। डॉक्टरसारखं इतकं नोबल प्रोफेशन म्हणजे खूप देव मानतात लोक डॉक्टरला, आणि अशा डॉक्टरांनी जर का कुणाच्या प्रेशरला बळी पडून किंवा काही घेवाणदेवाण करून असेल, काय कारणं असतील मला माहीत नाही, पण जे काही आम्ही ऐकतोय की अशा पद्धतीनं जर का सॅम्पल चेंज करून एखाद्या धनिक व्यक्तीला वाचवण्याचं काम करत असतील तर मला वाटतं ह्यापेक्षा दुसरं गुन्हा असू शकत नाही आणि अशा सगळ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी आमच्यासारख्यांची प्रामाणिक इच्छा आहे। दुष्काळी अनुदान जे तुम्ही म्हणताय की 1 लाख आहे ते एकरी का हेक्टरी म्हणजे कसं? हेक्टरी 1 लाख रुपये फळबागा जगवण्याच्या दृष्टिकोनातून तातडीची मदत सरकारने केली पाहिजे।